नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अलका देशमुख सहज आणि सोपे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला व्हिडिओ आहे इयत्ता 10वी साठी. आता आपल्या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती की जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. आता पाहूया आपण स्टँडर्ड 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. आज आपण पाहणार आहोत आपले 5वे चॅप्टर हीट म्हणजेच उष्णता. आता उष्णतेबद्दल तुम्ही काय शिकलेला आहात तर उष्णता म्हणजे हीट इज अ एनर्जी. उष्णता ही एक ऊर्जा आहे. आणि मग टेम्परेचर हे काय आहे? हीट आणि टेम्परेचर, उष्णता आणि तापमान यातला डिफरन्स सुद्धा तुम्ही आधी शिकलेला होता. हीट इज ए एनर्जी अँड टेम्परेचर इज ए क्वांटिटी विच इज यूज्ड टू मेजर द हीट. उष्णता ही ऊर्जा आहे आणि तापमान ही एक अशी राशी आहे की जी शक्यतो आपण उष्णतेचं मोजमाप त्याच्या सहाय्याने करत असतो. म्हणजे नंतर दुसरा आणखीन डिफरन्स आपल्याला हीट आणि टेम्परेचरमध्ये काय सांगता येईल तर हीट इज मेजर्ड इन joules and calories and temperature is measured in Fahrenheit, Kelvin. उष्णता ही जूल कॅलरी याच्यात मोजतो तर तापमान हे फॅरेनहाइट आणि केल्विन याच्यामध्ये मोजलं जातं. हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला की टेम्परेचर आपण कशाच्या सहाय्याने मोजतो तर टेम्परेचर थर्मामीटरच्या सहाय्याने मोजतो. आणि टेम्परेचर वरून आपण सहसा म्हणत असतो की किती हीट आहे. म्हणजे टेम्परेचर जास्त असेल तर आपण म्हणतो की उष्णता खूप आहे. 40 डिग्री टेम्परेचर असेल तर आपण म्हणतो आज खूप उष्णता आहे वातावरणामध्ये. म्हणजे साधारणपणे आपण हीट आणि टेम्परेचर हे एका अर्थाने वापरत असतो. पण नेहमीच टेम्परेचर हीट वाढली की टेम्परेचर राईज होतं का? हीट आणि टेम्परेचर ह्यांचा कसा संबंध आहे की जेव्हा आपण एखाद्या वेळेला हीट देतो तेव्हा ती वस्तू ती हीट दाखवते का टेम्परेचरमधून, ते आपल्याला जर पाहायचं असेल तर त्याच्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघूया. इथे काय दिसतंय आपल्याला तर या डायग्राम व्यवस्थित पहा. या डायग्राममध्ये काय दिसतंय, आपण एका स्टँडवरती एक बीकर ठेवलेला आहे. बीकरमध्ये आईस क्यूब्स म्हणजे बर्फाचे खडे घेतलेले आहेत, बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत, पीसेस ऑफ आईस और आईस क्यूब्स. आणि त्याच्यामध्ये एक थर्मामीटर ठेवलेला आहे, तापमापक, आणि तो स्टँडला लावलेला आहे आपण पडू नये, धरायला लागू नये म्हणून. आणि त्याचा फुगा बर्फामध्ये बुडवलेला आहे. आणि आता जेव्हा सुरुवातीला आपण बर्फामध्ये तो बुडवल्यानंतर त्याचं तापमान अर्थातच 0 किंवा त्याही खाली असेल. आणि नंतर जेव्हा आपण उष्णता द्यायला लागतो तेव्हा तुम्ही तापमान सतत रेकॉर्ड करत राहायचं आहे. दर 1 मिनिटांनी आपण टेम्परेचरमधलं टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे. मग तुम्हाला काय दिसेल तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की सुरुवातीला काही वेळ म्हणजे साधारण 4 मिनिटापर्यंत वगैरे तापमान जे आहे ते 0° राहत आहे. म्हणजे इथे बर्फाचं पाणी होतंय. आणि एक गोष्ट आपण करायची आहे, काय हीटिंग करत असताना करत राहायचं आहे आपण, म्हणजे ढवळत राहायचं आहे. म्हणजे थोड्याशा बर्फाचं जिथे पाणी होईल तर ते सगळीकडे एकसारखं टेम्परेचर व्हावं म्हणून आपण ढवळत राहायचं आहे, त्याच्यामध्ये स्टिअर करत राहायचं आहे. आणि मग आपल्या असं लक्षात येईल की काही वेळ हे तापमान 0°C दाखवतंय. म्हणजे आपण बर्नरने हीट देतोय की नाही, मग ती हीट कुठे जाते हा आपल्याला प्रश्न पडणार की उष्णता तर देतोय परंतु टेम्परेचर मात्र राईज होत नाहीये, 0° दाखवतंय. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मात्र आपल्याला असं दिसतं की टेम्परेचर पटापट राईज व्हायला लागतंय. आणि ते राईज होत होत 100°C पर्यंत जात आहे. 100°C वर गेल्यावर मात्र पुन्हा टेम्परेचर राईज होत नाही. म्हणजे
या ठिकाणी आपण हीट तर देत राहतोय, पण 2 ठिकाणी आपल्याला असं लक्षात आलं की सुरुवातीला 0°C टेम्परेचर असताना आणि तेव्हा काय होत होतं तर बर्फाचं पाणी होत होतं आणि नंतर 100°C जेव्हा टेम्परेचर होईल तेव्हा आपल्याला काय दिसेल, पाण्यामधून आपल्याला वाफा येताना दिसतील. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, वॉटर इज कन्व्हर्टिंग इनटू स्टीम. फ्रॉम लिक्विड स्टेट इट इज गोइंग टू वेपर और गॅसियस स्टेट. म्हणजे लिक्विडमधून गॅसियस फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्शन होत आहे. मग या दोन्ही ठिकाणी आपण हीट तर देतोय, पण ती हीट आपल्याला दिसत नाही आहे टेम्परेचरमध्ये. मग आता याचं कारण काय असेल, आपण काढला, आपण ज्या टेम्परेचर रेकॉर्ड केलेलं होतं त्याचा ग्राफ जर आपण काढला, एक्स ॲक्सिस वरती आपण टाइम घेतलेला आहे मिनिट्समध्ये आणि वाय ॲक्सिस वरती आपण टेम्परेचर घेतलेलं आहे 10, 20, 30 डिग्री अशा प्रकारे. तर इथे तुम्हाला बघा 0 पासून ते 4 डिग्री पर्यंत काय दिसतंय आपल्याला, 0 to 4 डिग्री पर्यंत एक स्ट्रेट लाईन दिसते. म्हणजे त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होत नाहीये, 0 डिग्रीच राहत आहे. आणि नंतर 5व्या मिनिटाला टेम्परेचर वाढलेलं आहे, 6व्या मिनिटाला पण वाढलंय, 10व्या मिनिटाला पण ते जवळपास 30 अंश झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे इथे टेम्परेचर तुम्हाला वाढत वाढत जाताना दिसतंय. मग साधारणपणे 20व्या मिनिटाला तुम्हाला दिसतंय की टेम्परेचर 100°C झालेलं आहे आणि तिथून मग बघा आपण 34 मिनिटापर्यंत जरी टेम्परेचर रेकॉर्ड करत राहिलो तर आपल्याला ते 100°C दिसतंय. म्हणजे या ठिकाणी 0 मिनिटापासून ते 4थ्या मिनिटापर्यंत म्हणजे 4 मिनिटापर्यंत जी आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट दिसतंय, तर त्यावेळेला काय होत होतं तर वॉटर आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होत होतं. म्हणजे ही जी ट्रान्झिशन फेज आहे तर या ट्रान्झिशनमध्ये आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट दिसतं आहे. मग या टेम्परेचरला आपण काय म्हणतोय तर मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. ही डेफिनेशन लक्षात घ्यायची आहे. बर्फाचा द्रवणांक किती आहे, बर्फाचा द्रवणांक 0°C. पहा काय डेफिनेशन होईल, कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द आईस कन्व्हर्ट्स इनटू वॉटर इज कॉल्ड द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होते त्या तापमानाला आपण बर्फाचा द्रवणांक असं म्हणतो. आणि मग आपल्याला मगाशी प्रश्न पडला होता की आपण उष्णता देतोय, पण ती उष्णता मग जाते कुठे, जर वरती तापमान काही वाढत नाहीये, नेहमी उष्णता दिली की तापमान वाढतंय, पण इथे मात्र तापमान वाढत नाही. मग ही उष्णता त्यावेळेला बर्फ जो आहे तो ॲब्सॉर्ब करून घेत होता. कशासाठी तो ॲब्सॉर्ब करत होता तर त्याच्यामध्ये बर्फाची अवस्था बदलते ना, इथे ट्रान्झिशन होत आहे म्हणजे स्टेट चेंज होते आहे. तर स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेमध्ये आपण स्थायू आणि द्रव, सॉलिड आणि लिक्विड या स्टेटमध्ये मॅटर जेव्हा असतं तेव्हा त्याच्यामधले डिफरन्स तुम्ही शिकलेला आहात आधी, की सॉलिड स्टेटमध्ये जेव्हा एखादी वस्तू असते तेव्हा त्याचे ॲटम्स हे एकमेकांच्या अगदी जवळजवळ असतात, ते एका बॉन्डने अट्रॅक्ट केलेले असतात. मग जेव्हा ही हीट आता जी आपण देतो ती वाढताना आपल्याला दिसत नाही, कारण ती हीट जी आहे ती हे बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी वापरली जाते. तसंच नंतर इथे सुद्धा जेव्हा बॉईल होताना वॉटर ती ट्रान्झिशन फेस आहे, म्हणजे त्या ठिकाणी लिक्विड मधून गॅसियस फॉर्ममध्ये वॉटर जात आहे, द्रव स्थितीतून वायू स्थितीमध्ये अवस्थांतर होत आहे आणि ही अवस्थांतर होताना उष्णता काय केली आहे, ॲब्सॉर्ब केली गेली आहे, शोषली गेलेली आहे. मग ही जी उष्णता शोषली जाते त्यालाच आपण म्हणतो लॅटंट हीट. काय म्हणतो, लॅटंट हीट. आता ही लॅटंट हीट आपल्याला 2 वेळा दिसते, म्हणजे अप्रकट उष्मा याला आपण म्हणतो. अप्रकट उष्मा तो दाखवला जात नाहीये, प्रकट होत नाहीये, लॅटंट हीट. मग हे लॅटंट हीट एक लॅटंट हीट ऑफ फ्युजन आहे आणि एक लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. गोठणाचा अप्रकट उष्मा
आणि बाष्पनाचा अप्रकट उष्मा, जेव्हा बर्फाचं पाण्यात रूपांतर होत आहे आणि उष्णता शोषली जात नाहीये त्याला आपण म्हणतो गोठणाचा अप्रकट उष्मा. म्हणजे ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorbed at a constant temperature by unit mass of a solid to convert into liquid phase is called the specific latent heat of fusion. बघा सोपं आहे की नाही. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorbed at a constant temperature, जी उष्णता ठराविक स्थिर तापमानावरती शोषली जाते कोणाकडून, तर बाय युनिट मास ऑफ ए सॉलिड, स्थायू पदार्थ, एकक वस्तुमानाचा स्थायू पदार्थ स्थिर तापमानाला जी उष्णता शोषून घेतो, कशासाठी, तर कन्व्हर्ट इनटू लिक्विड फेज, स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होण्यासाठी, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन, म्हणजे द्रवणाचा अप्रकट उष्मा. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आता द्रवाचं वायूत रूपांतर होत आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, बाष्पनाचा अप्रकट उष्मा. वाफ म्हणजेच बाष्प म्हणतो ना आपण मराठीमध्ये, वॉटर व्हेपर्स म्हणतो इंग्लिशमध्ये, म्हणून त्याला आपण लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणतो आहे. मग ही सुद्धा डेफिनेशन तशीच असणार आहे. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorbed at a constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called the specific latent heat of vaporization. म्हणजे एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचं वायू पदार्थामध्ये रूपांतर होत असताना जी उष्णता शोषली जाते, स्थिर तापमानावर जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेला आपण म्हणतो बाष्पनाचा अप्रकट उष्मा. आता सोपं आहे की नाही. म्हणजे पहा, जी उष्णता आपण उष्णता देतोय पण ती वाढताना दिसत नाहीये, ती फक्त 2 वेळेलाच होते. एकदा बर्फाचं पाण्यात रूपांतर म्हणजे कुठल्याही स्थायूचं द्रवात रूपांतर होत असताना पूर्ण त्याचं सगळा द्रव होईपर्यंत ती उष्णता वाढणार नाही. म्हणजे ती कशासाठी वापरली जाते, तर ती ते बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी वापरली जाते, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होताना किंवा लिक्विडचं गॅसेस फॉर्ममध्ये कन्व्हर्शन होताना ही लॅटंट हीट असते. म्हणजे ती दाखवली जात नाही, म्हणून त्याला आपण अप्रकट उष्मा असं म्हणतो. आता इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळे सॉलिड्स जे आहेत, सॉलिड्स लिक्विड, त्यांचे आपल्याला मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन सांगितलेले आहेत. आपण मेल्टिंग पॉइंटची डेफिनेशन पाहिली, तशीच बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलनांकाची सुद्धा तुम्ही आधीच शिकलेला आहात डेफिनेशन. उत्कलनांक म्हणजे काय, तर ज्या तापमानावरती लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसेस फॉर्ममध्ये होतं त्या टेम्परेचरला आपण म्हणतो बॉइलिंग पॉइंट. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफॉर्म्स इंटू गॅसेस स्टेट इज कॉल्ड द बॉइलिंग पॉइंट ऑफ द लिक्विड. ह्या 4 डेफिनेशन इथे तुम्ही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि वॉटर किंवा आईस, त्याचा मेल्टिंग पॉइंट 0, बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, आणि स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन आहे 80 कॅलरी पर ग्रॅम, आणि स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन आहे 540 कॅलरी पर ग्रॅम. त्याचप्रमाणे इथे बाकीच्या कॉपर, इथाइल अल्कोहोल, गोल्ड, सिल्वर, लेड यांच्या सुद्धा स्पेसिफिक हीट आणि मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट दिलेले आहेत.